नगर शहरातील खड्डेमय रस्ते, अंधाराचे साम्राज्य, सदोष ड्रेनेज सिस्टीम, सांडपाणी समस्या, दूषित पिण्याचे पाणी, गुन्हेगारी आणि दहशत, जमिनीची ताबेमारी, बेरोजगारी, रखडलेला औद्योगिक विकास इत्यादी अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनाला भेडसावत आहे. अहमदनगरकरांची हीच खंत आणि विकासाचे स्वप्न आणि संकल्पना कुठेतरी पुढे यायला हवी, त्याला हक्काचे व्यासपीठ मिळायला हवे या उद्देशाने डॉक्टर अनिल आठरे पाटील मित्रमंडळाच्या वतीने खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे, ज्यातून नगर शहराविषयी भूमिका, संकल्पना आणि विचार प्रभावीपणे मांडता येतील. या निबंध स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन डॉक्टर अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. या प्रसंगी मानसिंग आठरे, राजेश बाठिया उपस्थित होते. निबंधाचे विषय माझ्या स्वप्नातील अहमदनगर शहर आणि माझ्या स्वप्नातील माझा प्रभाग वॉर्ड असे आहेत. पारितोषिक प्रथम क्रमांक ₹7,000, द्वितीय क्रमांक ₹5,000, तृतीय क्रमांक ₹3,000, उत्तेजनार्थ ₹1,000, रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असं बक्षिसाचं स्वरूप आहे. निबंध जमा करण्यासाठी गुरुवार 12 सप्टेंबर 2024 ते रविवार 22 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 10 ते 6 या वेळेत जमा करावेत. निबंध जमा करण्याचे ठिकाण आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन समोर, अहमदनगर असे आहे. का बरं इतक्या वेळेस केला गेला? कॉन्क्रीटचा रस्ता ज्याचं आयुष्य साधारणपणे 20 ते 25 वर्ष असतं, हा रस्ता 6 महिन्यात का फुटतो? तो परत कॉन्क्रीटचा केल्यानंतर परत का फुटतो? त्यावरती टार रोड केल्यानंतर तो परत का फुटतो? आता तिथं परत कॉन्क्रीट केलेलं आहे. आता हे जे गोष्ट आपल्याला 20 वर्ष टिकायला पाहिजे, ही 5 वर्षात जात असली तर हे काय? हे कारण आपण सापडलं पाहिजे सगळ्यांनी. याच्यामध्ये दोष कुठे आहे, कोणाचा दोष आहे, आणि मुख्य म्हणजे याच्या पाठीमागचं जे आहे कारभारी जो आहे, हा कारभारी लक्ष देतोय का नाही देतोय? कारण हे कारभारीने लक्ष नाही दिलं तर जनता थोडीच तिथं जाणार आहे बघायला. हे कारभाराचं काम आहे का काय लक्ष द्यायचं आणि कुठं काय करायचं काय? मग एकंदरीत समजा महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात, तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक आहात, मग तुम्ही स्वतः का पुढाकार घेतले की हा कारभाराला दाखवण्यासाठी की इथं दोष आहेत? हो, आम्ही नक्कीच दाखवते. आम्ही वेळोवेळी जेव्हा जे दोष आहेत, जे गोष्टी इथं अपुऱ्या आहेत, हे आम्ही समाजासमोर पण आणतोय आणि कारभारांना पण सांगत आहे. पण आता त्या गोष्टीबद्दल ॲक्शन घ्यायची, किती प्रमाणात ॲक्शन घ्यायची काय, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲक्शन कोणत्या दिशेने घेतली जाते और कोणत्या दिशेने घेतली जात नाही आहे. तर हे जे आहे हे वातावरण नगरचं अतिशय दूषित झालेलं आहे. नगरमध्ये इन्सिक्युरिटी खूप झालेली आहे. नगरमध्ये लोकांना अस्थिरता वाटते. इथं लोक सेटल व्हायला तयार नाही आहेत. मुलं जे आहेत शिकतात आणि ते म्हणतात का पुण्याला जाऊन धंदा करू, नाशिकला जाऊन धंदा करू. अशा परिस्थितीमध्ये लोक सगळे समजा इथून जायला लागले तर आपल्या शहराचं काय होणार आहे? शहर कसं काय वाढणार आहे? आणि हे असं रटाळ शहर मध्ये आपल्याला राहायचं आहे का नाही? आणि आपण का हे आपलं हक्काचं शहर आहे, हे आपल्या सर्वांचं आहे शहर. आपण का ते खड्ड्यात जाऊन द्यायचं? का त्या डबक्यात जाऊन द्यायचं? प्रत्येक नागरिकाचं काम आहे की त्यांनी दंड थोपटले पाहिजे, बाहेर यायला पाहिजे आणि याला तोंड द्यायला पाहिजे आणि याला विचारायला पाहिजे का हे असं काय? जोपर्यंत आपण प्रत्येक नागरिक जागरूक होत नाही, तो त्याच्या मनातली भीती काढत नाही, तोपर्यंत हे होणारच नाही. हे जे बक्षीस आहेत हे वितरण केले जातील. हे झाल्यानंतर साधारणपणे 22 तारखेनंतर सगळं ॲनालिसिस करायला किती एंट्रीज येतील याच्यावरती अवलंबून राहील. पण माझा अंदाज आहे का 15 दिवसानंतर आम्ही बक्षीस समारंभ ठेवू आणि हा व्यवस्थित समारंभ केला जाईल. सगळ्यांना मान सन्मान सगळ्यांचा केला जाईल आणि लोकांना बक्षीस कॅश अवॉर्ड तर आहेच, पण त्याच्याबरोबर सन्मानचिन्ह पण मिळणार आहे. आणि प्रत्येक पार्टिसिपेट जो भाग घेणार आहे याच्यामध्ये विद्यार्थी असो या कोणी मोठा माणूस पण असो, त्यांना त्याचं पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट पण दिलं जाणार आहे. तर याच्यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, जास्तीत जास्त आपले जे विचार आहे नगर शहराबद्दल हे इथं मांडावेत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपलं नगर शहर सुधारायला
चांगला वाव मिळेल आणि आपण सगळं पाऊल त्या दृष्टीने उचलू शकू आणि आपलं एक रम्य शहर करू शकू. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, अहमदनगर.